सांगताय? मी सांगतो सांगा कोणाचं काय काय. मराठी सर. पाचवी मराठी मराठी बोला सर. पाचवी. पाचवी बी. हा बोला सर. बाकी ज्यांचं त्यातले तयार नाही ते जाऊ शकता बरं का. हा गेले एक मिनिट गेले. थांबा. बाकी ज्यांचं तयार नाही ते जा, तुमचं तयार करा. ज्यांचं तयार असेल ते थांबा. हा बोला. बोला सर. 27 मुलं आहेत सर. 27 मुलं आहेत. 27. हो. हा. त्यातले 8 फिफ्थ. मुलाला वाचण्यामध्ये हा 8 मुलांना वाचण्यामध्ये अडथळा येतोय. काही मुलांना थोडं जोडाक्षर लिहिण्यामध्ये अडचण येते. तर तुम्ही ज्या पण सांगितलं तेव्हापासून त्यांच्यावर जास्त फोकस केलं. वाचन आणि रीडिंग आणि रायटिंग चालू केलं त्यांच्यावर. चालेल. 8 आहे. बाकी 6वीचं सर. अच्छा. 6th क्लास. 8ला अडचण आहे. बाकी मग तुमचे 19 लोक ओके. चांगले वाचतात, पाच लिहितात. बीच. हो. ओके. समजदारीची लेवल त्यांची चांगली आहे. हा आकलन म्हणजे क्षमता ऐकून वगैरे. घेतात, लिहितात. हा. बरं बरं. त्यामध्ये पण आपल्याला पुढे कॅटेगरायझेशन करायचं आहे. हा पुढे बोला. घेऊ ना. हा 6th क्लास 30 मुलं आहेत सर. 5 ये. 5 हे तिकडे ठोसर बिस्कडे ते. ओके. परत 6 वाले. हा 6 कोणता ए का बी? बी बी. 6 बी. हा. 30 मुलं आहेत. हम्म. त्यातले 7 मुलं म्हणजे ॲव्हरेज मध्ये आहेत ते. जरा टॉप वाचत नाहीत. त्यांना पण थोडं वाचण्यात अडखळत वाचतात आणि लिहिण्यात थोडस गव्हाणे सर. अडचण. गव्हाणे सर तुमचं काय काम चालू आहे का? गव्हाणे सर. हा सर, काम चालू आहे. काम चालू आहे. किती वेळ लागेल तुम्हाला फॉर्म भरायला? मला आणखीन अर्धा तास तरी लागेल. फॉर्म भरायला एवढा वेळ लागतोय? मग तोपर्यंत वरच्या मुलांना तुमचे कोणता लेक्चर कुठे चालू आहे? आहे की, जाऊन सांगून आलो की तुम्ही सांगितलेलं. सांगून करताय का ते लोक? हा चला. हा बोला सर. 6 बी ला. हा 6 बी ला 23 मुलं आहेत सर. हा त्यातले हा 4 ते मुलांना 23. हो 23. हा त्यातल्या 4 मुलांना लिहिण्यात बोलण्यात अडचण येते जरा. सुधारतील का हे? काय म्हणले सर? सुधारतील नाही? सुधारतील का हे? हो 100% सुधारेल. म्हणजे एवढं टाकाऊ नाहीत, पण जे पाहिजे आपल्याला तसे हा ठीक ॲव्हरेज आहे. मध्ये नाही येत त्याचं. बर बर बर. हा पुढे आणखीन 8 क्लास 16. 1 क्लास. हा 44. हा याच्यामध्ये कमीत कमी ते 14 मुलं आहेत. अशा त्यांना जरा वाचन हा. लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम येते. बाकी सगळ्यांना 30 मुलांना ठीक आहे. चांगलं पैकी. 30 ओके. हा 9th. 9th ला 30 मुलं आहेत. त्यातले फक्त हा 2 मुलं आहेत त्यांना व्यवस्थित वाचता लिहिता येत नाही. हा 2 मुलं आहेत. त्याच्यावर आपल्याला आता फोकस करायला लागेल. झालं का तुमचं? येस 10th सर. काय? त्यांचं 10th काय झालं नाही आता ते. ना? 10th काय? हो त्यांचं काय नाही. 10th आता बोलणे नाही. हो बरं 5वी 6वी. आता आता कोण आहे दुसरं कोण आहे? ते गेले सगळे? असतं ना सर. बाकी गेले का सगळे? हा ते गेले ते आणि बाकी कोणी डाटा तयार करायला. tender नेचर करायला गेले तुम्ही का? सर बर. सांगितलं का त्या पद्धतीने लगेच त्या हा दिवशी चालू केलं काम. त्याच्यामुळे आता माझ्याकडे हा कागद आता नाही ऐका गाडी नाही. सर. हा व्हेरी गुड. बघा हे तयारी म्हणतात, याला तयारी म्हणतात. आता काय करू सर, उद्या आपलं दुपारून सत्र घेऊ 1.5 तासांचं. 1.5 ते 3 पर्यंत. बरं का? 5वी ते 10वी. 1.5 तास किंवा 1 तासामध्ये संपन आपलं सगळं ओरिएंटेशन. सगळं आपण पूर्ण फॉर्मॅटिंग करायचं आता सगळं शिक्षण व्यवस्थेचं. आणि सगळ्यांना निरोप द्या. खालच्या नाही बोलणार मी 3:20 ला, की प्रत्येकानं चांगले नोटबुक घेऊन या. चांगली असेल नोटबुक, डायरी काय असेल ते. कारण सगळे रिकामे बसू नका. म्हणजे काय समजलं नाही, नेहमी जे ट्रेनिंग मध्ये चुकून घडत असेल तसं करू नका उद्या. येस सर. चालेल. ओके. दुसरं कोण आहे आणखी आहे का तुमच्या आजूबाजूला?
नाही मी एकटाच सर. ते आणा लगेच डाटा अच्छा. 5 मिनिट सांग. डेटा आणायला गेलेत. तसं येईल तसं आपण बोलू. आता काय करायचं बरं माहिती सर, आता समजा कसं आहे, 5वीला जो विद्यार्थी येतोय आपल्याकडं, हा बरं येस. का, 5वीला, हा त्या 5वीच्या विद्यार्थ्याला काय काय गोष्टी अपेक्षित आहेत, समजलं का? हो तर त्याला काय काय आलं पाहिजे. आता समजा कोणताही विषय घेतला, समजा मराठी विषय घेतला. हम्म. आता मराठी विषयाला कसं तोडायचं आपल्याला, की मराठी म्हणजे काय आला, तर समजा भाषा आली, भाषा बरोबर, मातृभाषा. मातृभाषा आली. आता भाषेला मग मातृभाषा असं का म्हणतात, आता इथून म्हणजे आपला एकदम काय करायचंय, त्याला गोष्टी रूपामध्ये जायचंय, एकदम Yes, मजा yes. करायची, मौज मजा मस्ती करायची. आता ह्याच्या विषयी आपण उद्या विस्तृत बोलणार आहोत. समजा हे उदाहरण तुम्हाला तुम्ही आठवून सांगतोय. तुमचं तुमचं कुठलं खेळ आता? माझं लेक्चर तास 8वी 7वी 8वी 7वी संपलं. अच्छा, आता 8वीवर आहे. हम्म. ओके. मातृभाषेबद्दल काय सांगू करायचं का आपलं? थोडंसं? नाही 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 नाही. हा, नाही नाही सर, नाही तसं नाही. मातृभाषा म्हणजे काय, भाषा म्हणजे काय, आपण चर्चा म्हणून सांगितलं तुम्हाला सर. ऐका ऐका ऐका, मला म्हणायचं काय, उद्या मुलांना काय घ्यायचं की बाबा बाय डिफॉल्ट भाषा हे काय आहे. पूर्वी मानव भाषा कसा म्हणजे होता, काय? मेसोपोटामियामध्ये जेव्हा 6,000 वर्षापूर्वी आपली मानवाची निर्मिती झाली, तेव्हा तिथं काय असायचं. समजा तुमचा आता तयारी नसेल, काय अडचण नाही, किंवा असेल किंवा माहिती असेल माहित नसेल, मग लोक खुणा कसे खुणवायला लागली, समजा सांकेतिक भाषा वापरायला लागली. म्हणजे भाषेची उत्पत्ती इथपासून जे गप्पा निर्मिती मारत 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 यायचं, या आजपर्यंत. गप्पांना तुम्हाला 1 महिना लागू द्या. आज- या गप्पांना सगळे पुस्तकं एकदम पार कपाळात बांधून ठेवा. एक पण पुस्तक उघडायचं नाही आता. 1 महिना पुढचा कुणीच पुस्तक नाही उघडायचं. बरं, मुलांना होमवर्क काय, तुम्हाला काय समजलेलं आहे गोष्टी रूपात लिहून आणा. मग पूर्वी लोक असे असायचे, मेसोपोटामियामध्ये असे असायचे, त्या इस्रायलमध्ये असे असायचे, तिथून असं असं इकडं आलं, हे झालं ते झालं, असं झालं झालं. आता त्यामधून चेक काय करायचंय, तो सुव्यवस्थित लिहितो का, तो लाईन्स मध्ये स्पेस ठेवतो का, गॅप ठेवतो का, 2 लाईन्स मध्ये लिहायला लावा. त्याला काय तुम्हाला करायचं करायला लावा. त्याला सगळा बेसिक फाउंडेशन, त्याला हा लेसन वाचला आणि त्याचा लेसनचा आन्सर लिहायला आलं, याच्यात तर मराठीची अक्कल आहे असं म्हणता येणार नाही. नाही 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 नाही, अजिबात त्याला अजिबात मुळीच मग नाही. त्याला मग त्याला स्वर काय आहे, व्यंजन काय, इथपर्यंत पोहोचायला त्याला मग सगळा इतिहास त्याला वाचता माहिती असू द्या. सगळं सगळं सगळं. मग जसं त्याला एका विषयाचं माहित झालं, तर तो बाकी विषयाचं पण अशीच अपेक्षा करणार. तात्पर्य, सर तो मुलगा IAS बनो, IPS बनो, तहसीलदार बनो, तलाठी बनो किंवा गुराखी बनो, तर तो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी असं वाटलं पाहिजे की हा यार हे काहीतरी शिकलेलं आहे. कारण आजची शिक्षणाची अवस्था अशी आहे, त्याला 100 पैकी 100 मार्क आहेत, गाढवांना त्या विषयाचं काहीच येत नाही. ज्या विषयामध्ये त्याला 100 पैकी 100 मार्क आहेत, त्या विषयाचं त्याला काहीच येत नाही. तात्पर्य, आपल्या विषयामध्ये 100 पैकी 30 जरी मार्क असतील आणि तो गुराला खायला गेला, जनावरा माग गेला आणि तो जर एखाद्या विषयी बोलायला लागला, तुला काय सांगायचं बाबा, सुरुवातीला असं होतं, हे भाषेची निर्मिती आज झाली, मग ह्याला स्वर म्हणतात, याला व्यंजन म्हणतात. त्याला एवढं ज्ञान सांगता आलं पाहिजे की लोकांना वाटलं पाहिजे यार हे गुरु असतोय हा माणूस, मात्र याला ह्या विषयाचं एवढं चांगलं नॉलेज आहे. अशी वाखाणं आपल्या पाल्यात झाली पाहिजे. म्हणजे त्यांना आपल्या शाळेचं नाव घ्यावं असं अजिबात नाही. आणि उद्या तर नाही मी नाही तुम्हाला नाही. क्लिअरच सांगणार आहे. हा हा हा, बोला. त्यांना स्वर नाही, स्वर काय, अर्ध स्वर काय, अनुनासिक काय, स्वराज्य किती, हे सगळं बारीक, ऐका ऐका कठोर व्यंजन, ऐका मृदू ऐका व्यंजन सगळं सांगू सर त्यांना. ऐका 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 मला काय म्हणायचंय ऐकून घ्या. त्याला भाषा म्हणलं का, भाषाचं अंत सोडा, मात्र आधी माहित असलं पाहिजे. अंत तर आणखीन चालूच आहे. गेल्या काही दिवसामध्ये याचा शोध लागला की 12च्या ऐवजी 14 स्वर आहेत. हा अलीकडे शोध लागलेला आहे. तसं भाषेमध्ये अंत कुठे आपल्याला माहित नाही, मात्र आधी आपल्याला माहिती आहे. मग सुरुवात झाली कशी, मग त्या सुरुवातीपासून जागतिक लेवलची भाषेची सुरुवात. भाषा म्हणजे काय, इथून जे आपल्याला गोष्टी रूपात त्याला आणायचं सर, ते इथपर्यंत आणायचं. हे असं का, तुम्हाला सांगतो हे असं का, तर आपल्याला आपला प्रत्येक पाल्य हा UPSC किंवा तत्सम स्पर्धात्मक परीक्षेला सामोरं जाणार आहे. आणि त्याला त्या भाषेबद्दल बोलताना इंटरव्ह्यू मध्ये समोरच्याला ज्या गोष्टी माहित नाहीत
त्या सगळ्या ज्ञात असल्या पाहिजेत. तात्पर्य हे झालं भाषेचं. अर्थात आता प्रत्येक विषयाची हीच डेट आपल्याला त्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाची देता येऊ शकते का, याच्यावर आपलं उद्याचं ट्रेनिंग अवलंबून आहे. म्हणजे एखाद्याला म्हणलं का मॅथ्सला किती मार्क, तो म्हणतो 100 आउट ऑफ 100 आहेत. मात्र मॅथ्स विषयी थोडंसं बोल, त्याला काहीच बोलता येत नाही. परंतु जर आता बोललो, त्या ओरिएंटेशन त्याला घेतलं, तर त्याला म्हणावं लागेल थांबा, बस झालं, भरपूर बोलताय तुम्ही. म्हणजे एवढं त्याला त्या विषयावर बोलता येईल. समजा गणितावर बोलता आलं, प्रत्येक विषयाची त्याला स्टोरी सांगता आली पाहिजे. तात्पर्य आता याचा अर्थ काय, स्टोरी सांगता आली पाहिजे याचा अर्थ त्याचं त्या विषयाच्या बद्दलचं फाउंडेशन एकदम मजबूत असलं पाहिजे, फॉर्म असलं पाहिजे. परफेक्ट. 100 पैकी 100 मार्क्स पडलेत म्हणजे तुमची बिल्डिंग खूप चांगली आहे. भूकंप आला, एका झटक्यात सगळी बिल्डिंग पालटी पडली. समजलं का? तात्पर्य असं हे उद्याचं ओरिएंटेशन आहे, उद्याचा विषय असा आहे, उद्याचा ऑब्जेक्टिव्ह असा आहे. तुम्हाला मुद्दाम मराठीचा उदाहरण घेऊन सांगितलं, कारण का याच पद्धतीने आपला इतर विषयामध्ये देखील जायचंय. आता बाकीचे लोक कोणी नव्हते इथं, म्हणून त्या निमित्त बघून मी तुम्हाला बोलून टाकलं. ओके ओके सर. आले बरोबर? आदर सर आले. हा, येस सर, बोला. सर 9वीच्या क्लासमध्ये एकूण 14 विद्यार्थी आहेत. Math मध्ये. 9th मध्ये 14 स्टुडंट्स आहेत. हा, मॅथ्स. त्यातले सर थांबा. म्हणजे 9वीचे विद्यार्थी 9वीचा मला 30 सांगितले आणि तुम्ही 14 सांगितले. टोटल किती नाही. स्ट्रेंथ किती आहे? स्ट्रेंथ 30. हा, स्ट्रेंथ सांगा मला अगोदर. हा, पुढं. स्ट्रेंथ 30 आहे आणि त्यातले आपले काही विद्यार्थी मीडियम आहेत आणि काही विद्यार्थी मी एकदम लो काढलेले आहेत. मला सांगा ना मग, मीडियम टॉपचे किती इथं? टॉपचे 6 विद्यार्थी आहेत. अजून चालतंय. मीडियम मीडियम एक 10. व्हेरी गुड. त्याच्यापेक्षा खालच्या स्तर? त्याच्यापेक्षा खाली 14. 14 डायरेक्ट एकच आहे स्लॅब. बर, या 14 मध्ये तुम्हाला काय काय अडचणी वाटल्या? 14 मध्ये सगळ्यात महत्वाचं, जर समजा मी एखादा ह्यांना क्वेश्चन जर विचारला, वाचन करायला लावलं, तर ते पहिल्यांदा तिथंच अडकते वाचनातच. दुसरी गोष्ट, मॅथ मध्ये म्हणलं तर मॅथ मध्ये त्यांना आपल्याला जर समजा बेसिक त्यांचं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असेल तर आधी त्याच्यावर फोकस करतो मी. नंतर परत टेबल्स असतील, स्क्वेअर असतील, क्यूब असतील, ऐका. ह्याच्यावर फोकस करतो. नाही का, तात्पर्य तुम्हाला सांगतो मुद्दाम. काय करायचं सर, आता समजा एका इयत्तेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या इयत्ता सांगतो. सगळ्यात पहिलं मॅथ्स मध्ये आता काय करायचं, सगळं गुंडाळून ठेवायचं तुम्हाला सांगतो. आणि हे डोक्यात ठेवायचं की ही मुलं आपली उद्या युपीएससीला जाणार आहेत. डोक्यात ठेवायचं. ठीक आहे. मग त्यांना मॅथ हा विषय, हा शब्द तयार कसा झाला इथून जा पाठीमागे एकदम. मी म्हणत आहे तुम्हाला माहिती असावं, माहिती करा बरं का. माहिती असावं असं अजिबात नाही. माहिती करा, माहिती काढा, आणि माहिती काढत मग त्याचा आधार घेऊन आपलं खूप काही सांगायचं नाही. तुमचं माझ्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये फक्त मॅथ्सचं इंट्रोडक्शन चालू द्या, फक्त इंट्रोडक्शन. आणि त्याला स्टोरी रूपानं एवढं व्यवस्थित रंगवानं की त्यांना मजा आली पाहिजे. अरे यार, मॅथ्स मध्ये पण एवढी मजा आहे. म्हणजे मॅथ्स लोकांना आवडतं का नाही आवडत मला सांगा. लोकांना मॅथ्स हा विषय आवडतो का नाही? फॅन बंद केलाय, मला थंडी वाजायला लागली. 90% सर लोकांना आवडत नाहीच. ओके, व्हेरी गुड. एकच मिनिट, मला पाणी पण प्यायचं आहे. हा, 90% लोकांना आवडत नाही, बरोबर. बरं, मला सांगा मॅथ्स मध्ये मुलांना आपण आवड निर्माण करू शकतो का? येस सर. सुंदर क्वेश्चन आहे. करू शकतो, बरोबर. कसं करायचं ते पण आता काय करायचं, मला तुम्हाला सांगतो. मला एक काम करायचंय की तुम्ही स्वतःला, मी खरं सांगतो, थोड्या वेळासाठी वेळ समजायचं, वेळ. आणि एव्हरी टाइम यू डिस्टर्ब मी. म्हणजे तुमच्यामध्ये जर डिस्टर्ब आहे का नाही मला माहित नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही मला डिस्टर्ब करा, सर हे असं असे, असंच करायचं का, असंच आहे. म्हणजे आपण सगळेच येडे आहोत असं समजायचं आता इथून पुढं. आपण सगळेच येडे आहोत, सर हे असं वाटतंय, असंच करायचं का. आता याच्यामध्ये काय करायचं, यांना खेळवायचं, ह्यांना मजा वाटला असं स्टोरी रंगवायची. मग मॅथ्स असं होतं, म्हणजे हे असंच चालू झालं, मग लोकांना समजत नव्हतं, मग हाताची बोटं, पायाची मोजमाप चालू कुठून झालं, मग विटेवर मोजायची. म्हणजे हे तुम्हाला बाय डिफॉल्ट सगळे विषय एकमेकात मिक्स होणार. तुमचं हिस्ट्री येणार आहे, जॉग्राफी येणार, त्यावेळेस अशी अवस्था होती, जॉग्राफी आली, सायन्स आलं, मग तुमचं मेजरमेंट आले, म्हणजे तुमचं फिजिक्स आलं. मेजरमेंट हे कशामध्ये, मॅथ्स मध्ये, आकड्यामध्ये, म्हणून मॅथ्स आलं.
सगळे विषय एकमेकांमध्ये मिक्स आहे. मग बोलता बोलता मग कधी कधी संदर्भ सांगायचा. तात्पर्य आता आपण लक्षात ठेवायचं आपला बर्डन घेऊन काहीच करायचं नाही. समजलं का? ठीक आहे. कोण Yes, sir. काय म्हणतोय, कोणता अधिकारी काय म्हणतोय, कोणता पालक काय म्हणतोय, सगळ्यांना आपण तोंड देऊ. मात्र काय व्हायला लागलं माहितीये का, हे वरून वरून पावडर लावण्याच्या नादामध्ये काय व्हायला लागलंय, आपलं आतलं इंटेस्टाईन नासायला लागलंय. आतमध्ये काहीच लक्ष नाही आपलं कोणाचं. सगळी Yes. शिक्षण व्यवस्था अख्खीची अख्खी नासून गेलेली का? 100 पैकी 100 पाहिजे. फक्त वरून चेहरा रंगवायचा आहे, बाकी आतमध्ये खाल सुटली सगळ्या अंगाला. माझं बरोबर आहे की नाही? अख्ख्या शिक्षण व्यवस्थेला खाल सुटलेली आहे आणि 100% वाले 200 विद्यार्थी, 100% वाले आणि अख्खी शिक्षण व्यवस्थेला खाल सुटलेली आहे. अशी अवस्था आहे की नाही मला सांगा. Yes. तर काय करू याच्यावर आता एकदम आपण असं ठरवायचं की हा आता UPSC ला सामोरं जाणार आहे आणि ह्याला मग फाउंडेशन कसं कसं असलं पाहिजे. त्या विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये फाउंडेशन बनवायचं. बरं, हे करता करता Yes. तुम्हाला इंग्लिश वर्ड सेंटेन्स वापरता येतील हळूहळू. सो याचा प्लॅटफॉर्म स्वतःसाठी देखील वापरा. सो माय Yes, डिअर sir. स्टुडंट्स, लेट मी टेल यू, शांततेनं, खूप काही नाही सांगायचं, खूप कमीच सांगायचं, मात्र रंगवून सांगायचं, इंग्लिश बोलायचं आणि मराठीमधून मग गोष्टीच्या रूपाने रंगवायचं त्याला. आणि इंग्लिशचे फॉर्मल सेंटेन्सेस बोलायचे. फॉर्मल म्हणजे काय? प्रोफेशनल सेंटेन्सेस. सो इन द इयर सो अँड सो, और ड्युरिंग द इरा सो अँड सो, 2500 BC to 1500 BC, this was the situation. So during this period, these persons developed some literature about mathematics. काय असेल ते whatever, तुमचं जे काही सब्जेक्ट मध्ये येईल ते त्याप्रमाणे मी एक अंदाजावर बोलतोय. असं स्टोरी रूपानं अगोदर आपल्याकडे तयार ठेवा आणि ते स्टोरी रूपानं मुलांना सांगायचं आणि त्या पद्धतीने त्यांचा हळूहळू इंटरेस्ट डेव्हलप कसा होईल, इंटरेस्ट कसा डेव्हलप होईल याच्यावर आपण उद्या बोलणार आहोत विस्तृतपणे. हाऊ टू डेव्हलप इंटरेस्ट इन युअर पर्टिक्युलर सब्जेक्ट. मग त्या पद्धतीने आता समजा 9च्या मुलांची मॅच्युरिटी काय आहे, त्यांना कोणतं कोणतं नॉलेज दिलं गेलं पाहिजे बेसिक्स मधलं. 8च्या मुलांची मॅच्युरिटी काय आहे, 5च्या मुलांची मॅच्युरिटी काय आहे, हे तुम्ही आता हे करता करता काय करायचं की कधी कधी तुम्ही 5thला शिकवत असाल तर 4thच्या टीचरला सांगायचं की माझी 5thच्या मुलांकडून अशी अपेक्षा आहे. जमलं तर हे मुद्दे कव्हर करा. तात्पर्य 5thचा टीचर हा 4thच्या टीचरला काय करणार, आयडिया देणार की हे हा सिलेबस तुम्ही कव्हर केलं तर बरं होईल. याचा अर्थ तुम्हाला आपला अख्ख्या सगळ्या लोकांना एक टीम म्हणून काम करता येईल. Yes, sir. म्हणजे कोणी फिल्डिंग मध्ये आहे एक क्षेत्र बघायचं, कोणी हे बघायचं, कोणी हे बघायचं, असं आपल्याला अख्खं ग्राउंड कव्हर करायचे. ठीक आहे. गॉट इट? Yes, sir. आपल्याला काय करायचं समजा फॉर एक्झाम्पल आता आता हे करत करत जेव्हा आपण त्यांचं बेसिक फाउंडेशन भरणार ना खाली सगळं, बरं का, खोदकाम करून खाली जेव्हा दगड गोटे भरणार आहोत आपण, तेव्हा मग माझ्या मते बघा, सगळ्यात पहिले त्याला काय आलं पाहिजे, त्याला नंबर्स आले पाहिजे, नंबर्स मध्ये खेळता आलं पाहिजे. म्हणजे त्याला पाडे कसेही तोडता आले पाहिजे. 30 पर्यंतचे पाडे कसेही त्याला विचारा. फॉर एक्झाम्पल 35 जा किती, 29 जा किती, हाऊ मेनी 5 जा 145, बरोबर 29 आलं पाहिजे. या पद्धतीने तुम्ही खेळा. तुम्ही Yes. सगळ्यांना मास्टर बनवा. Yes, sir. Until unless they become master in this particular area, टेबल मध्ये त्यांना जोपर्यंत खेळता येत नाही तोपर्यंत ऍडिशन कडे जाऊच नका. ठीक आहे, sir. सगळ्या प्रकारची ऍडिशन जोपर्यंत त्यांना येत नाही तोपर्यंत सबट्रॅक्शन कडे जाऊच नका. जोपर्यंत त्यांना ऍडिशन सबट्रॅक्शन परफेक्ट येत नाही तोपर्यंत मल्टिप्लिकेशन कडे जाऊ नका आणि तोपर्यंत मग डिव्हिजन कडे जाऊ नका. आणि एकदा सगळ्या क्रिया आल्या की त्यांना मिक्स करून सगळ्या क्रिया घ्या. तुम्हाला कोणतंच बुक ओपन करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. Yes, मग sir. याच्यात तुम्ही सामान्यपणे तुम्हाला त्यांच्या नवोदय स्कॉलरशिप यातला सिलेबस तुम्ही वापरता चालते. आणि त्यांनी काय केलं पाहिजे, जे शिकवलं का तेच 4 वेळेस लिहायला हवं त्याला. कारण Yes. कम्प्लीट करण्याच्या शर्यतीमध्ये काय व्हायला लागलं माहिती का, त्याला बावडाला काहीच बोंबला येणार आणि ते फक्त मार्कांची गाठ घालतंय. अशी अवस्था एकंदरीत झाली, बरोबर आहे की नाही? बरोबर. तर हे ओरिएंटेशन थोडक्यात लक्षात घ्या. मला असं वाटतं पाठीमागे सुरुवात पण ऐकतायत, हो. बरोबर आहे सर? Yes, sir. तर ह्याच गोष्टी आता तुम्ही दोघं मॅथ्स असल्यामुळे सगळ्यांना याच गोष्टी लागू होतात की स्टेप बाय स्टेप. पहिले त्यांना काय आलं पाहिजे,
तर ओव्हरऑल मॅथमॅटिक्स बद्दल सगळं अख्खीची अख्खी हिस्ट्री. आता ते अंधारे सरांना बोललोच मी, बरोबर. तर त्याला आत्ताच्या सिलेबस पर्यंत हळूहळू घेऊन यायचं आणि ह्याला आपल्याला 1 महिना घालवायचा. ह्याच्याबद्दलचं उद्या आपलं विस्तृत बोलणं होईल. ठीक आहे. आता वेळ होता म्हणून ते तुमच्याशी बोललो. ठीक आहे बर. सर. सुभाष सर, काय अवस्था आहे आपली आपल्या क्लासची? सर 5th A मध्ये 10 मुलं कच्चित. अच्छा, 10 मुलं कच्चित. आता हा. याच्यामध्ये काय करायचं सर, हा आता उद्या तर आम्ही येणारच आहोत, आपण बोलणार आहोत. हा 10 मुलं बाकी कशी आहेत? बाकी कशी आहेत? बाकी बरे आहेत. त्यांना मल्टिप्लिकेशन ऍडिशन डिव्हायडेशन येत आहे. येते. सर आता काय करू माहिती का, हा समजा फ्युचर तेच बोललो यांना बी. उद्याचा समजा हे उद्याचं थोडक्यात थोडस काम मी आताच आटपतो समजायचं तुम्ही थोडक्यात. हा हा आता मॅथ्स म्हणलं का त्याला मॅथ्स बद्दल एका मॅथ्सच्या विद्यार्थ्याला काय काय माहिती आहे ही खूप वाईट गोष्ट आहे. मात्र काय काय माहिती असलं पाहिजे. समजा आपला मुलगा युपीएससीचा इंटरव्ह्यू पास झालेला आहे आणि त्याला म्हणलं बाबा तुला मॅथ्स बद्दल काय माहिती का बोल, तो म्हणजे सर मला काहीच बोलता येत नाही मॅथ्स विषयी, हा असं होता कामा नये. तर त्याला मॅथ्स विषयी देखील खूप काही बोलता आलं पाहिजे. मग हे बोलता येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मॅथ्सच्या हिस्ट्रीकडे जावं लागेल. बाबा हे मेसोपोटामिया 6,000 वर्षापूर्वी म्हणजे बिफोर क्राइस्ट, ख्रिस्ती पूर्वमध्ये ख्रिस्तचा जन्म, जेससचा जन्म होण्याच्या अगोदर 6,000 वर्षापूर्वी लोक असं मोजमाप करायचे. आणि मग हा. तिथून जे चालू करायचं तर आपण शांततेनं अगदी म्हणजे एवढं त्यांना इंटरेस्ट आला पाहिजे, ते त्याचं म्हणजे ते विसरून गेले पाहिजे स्वतःला. आणि आपण असं चटणी भाकरी खायची, अमुक तमुक गोट्या खेळायचे, काय असेल तुम्ही तुमच्या दगडाच्या गोट्या वगैरे काय सांगायचं सांगा. तर त्याला काय करायचं आपण, जसं जेवणाला आपण चवदार बनवतो त्या माल मसाला मटेरियल टाकून ना, तसं त्या आपल्या कंटेंटला आपण चवदार बनवायचं. आपल्या मनाला काहीतरी गोष्ट टाकायच्या. जसं संगीतकार एखादा काय करत असतो, गाता गाता त्याचं स्वतःच एक एक्सपर्ट एक वेगळी गोष्ट ऍड करत असतो. तसं आपल्याला ते सब्जेक्टचा माहिती सांगताना आपण आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे ते एक्स्ट्रा गोष्टी सांगून तात्पर्य आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की मुलांना मजा आली पाहिजे आणि त्या मजेच्या माध्यमातून त्यांना त्या गोष्टी ग्रास्प झाल्या पाहिजे. त्यांना मॅथ्सच्या विषयावर काहीतरी, तुमच्या पाठीमागे बघा सुदैवानं रामानुजनचा पलीकडे फोटो आहे बघा, तिकडे पलीकडे दिसतोय का, आहे का? हा 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 मग आहे का? तुमचा माणूस आहे. तर बरोबर सर. त्याच माणसाला मॅथ्स विषयी एवढा इंटरेस्ट का होता? आजकालच्या मुलांना मॅथ्स विषयी इंटरेस्ट का नाहीये? तर तुमच्या क्लासमधले 100% मुलांना जवळ सांगता आलं पाहिजे सर मला मॅथ्स मध्ये खूप म्हणजे कन्सिडरिंग दॅट each and every student of yours is going to face interview for UPSC. असं आजच आपण गृहीत धरून, आपला माहित नाही कोण फेस करणार आहे, आपला आजच गृहीत धरावं लागेल की प्रत्येक जण फेस करणार आहे आणि प्रत्येकाला माझ्या मॅथ्स या विषयावर 10 मिनिटं 15 मिनिटं एकदम न अडखळता स्पष्टपणे बोलता आलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला स्टोरी रूपानं हे करायचंय. म्हणजे मॅथ्स, हा बोला 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 बोला. ओके सर. मॅथ्स हा फक्त रटाळ सब्जेक्ट आहे असं म्हणणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी झाली पाहिजे. हे याच्यावर आपण काम करू. ओके सर. बाकी उद्या डीप मध्ये आपण ट्रेनिंग घेऊच उद्या, बरं का सर. अर्थात ट्रेनिंग ओके, सर. म्हणजे तुम्हाला जे काय माहिती आहे ते तुम्ही शेअर करायचं. माझ्याकडे जे आहे ते मी शेअर करणार. आता मुंबईचे एक मॅडम यायला लागले खास ट्रेनिंगसाठी, त्यांच्याकडे जे माहिती आहे ते शेअर करतील. अशा पद्धतीने आता उद्यापासून आपला पूर्ण म्हणजे आता थोडक्यात आपल्याला एक फॉर्मॅट मारायचा आहे सिस्टमला. ओके सर. उद्यापासून आपलं नवयुग चालू होणार आहे हो. असं मला वाटतं. परंतु जर सगळ्यांनी मान्यता दिलीच तर. हा. आता कुणी आले का फिफ्थ तुमच्याकडे? स्ट्रेंथ किती म्हणले एकूण 38 स्ट्रेंथ किती आहे? 38. 38 पैकी 10 मुलांचा हा. अडचण आहे, बरोबर. हा. ओके, चालेल. बाकीच्या लोकांना काय करायला लावा, बाकीच्या लोकांना जेवढे टेबल त्यांना येतात तेवढे टेबल रिवाइज हा. करून यायला लावा. हो घेतो सर. ठीक आहे. दररोज टेबल घेताना प्रत्येक आठवड्याने एक दिवस टेबल घेतो सर म्हणून त्याच्यावर. चालतंय. नाही आता उद्या त्याच्यावर आपण डिटेल बोलूच. आणि इथून पुढे काय करायचं माहितीये का, प्रत्येक विद्यार्थीचं आपला प्लॅनिंग करायचंय आपल्याला. हो ओके सर. आपण काय करू, आपण म्हणजे भलेही मला थोडं जास्त कष्ट करावं लागेल, प्रत्येक विद्यार्थ्याचं प्लॅनिंग करू.
म्हणजे जर एखादा पालक आपल्या समोर आला तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे, हा ह्या तुमच्या पाल्याचं ही अशी अवस्था आहे. या पद्धतीने आपण करू. उद्या बाकीच्या डिटेल मध्ये आपण भेटूच. आणखीन कुठलं काय तुमच्याकडे डेटा? 6 चे आहेत बघा, 6B मध्ये 3 मुलं कच्चे आहेत. 6B मध्ये 3 कच्चे आहेत. ते कच्चे आहेत. सुधरू शकतात का ते? हो, सुधरू ते सुधरू शकतात. शकतात का? हो, सुधरू शकतात सर. भरपूर आणखीन 7B मध्ये 6 आहेत. बर पुढं 6A मध्ये 10 आहेत पुढं आणि 7A मध्ये 10 आहेत. बर बाकीची अवस्था प्लस मायनस सर. असेल बरोबर? सर हो. हा हा त्या मोबाईल मध्ये चार्जिंग 5% ती बंद होईल, ती ठेवू का सर पुढे? तुझा ठेवा 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 ठेवा. ठीक आहे. हा आदर सर तुमचं पण आदर सर. सुरेश सर तुमचं आले का सगळे? हो, झाले झाले. झाले ठीक आहे. दुसरं कोण आलंय का पुढं? हो, बघतो हा सर. थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. येस सर. गुड आफ्टरनून सर. हा तुमचं काही राहिलंय का? सर